नमस्कार. छायाच रेसिपीजमध्ये आज आपण मिक्स डाळींपासून आणि तांदळापासून मस्त असा नाश्ता बनवतोय. तर यासाठी इथे मी डाळी घेतल्यात. 1 वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे, 1 वाटी उडदाची डाळ घेतली आणि 1 वाटी इथे मी चण्याची डाळ घेतली. याबरोबरच त्याच वाटीने मोजून 1.5 वाटी इथे मी तांदूळ घेतलेत. घरी जे आपण कोणतेही तांदूळ भात बनवण्यासाठी वापरतो ते घेतले तरी चालेल. आता या सगळ्या डाळी आणि तांदूळ हे एकत्र या बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे. यानंतर यामध्ये पाणी घालून 2 ते 3 वेळा हे सगळं साहित्य धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. तर इथे मी 2 ते 3 वेळा हे धुवून घेतलं आहे आणि यानंतर सगळं पाणी काढून टाकलं आहे. आता यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे आणि या डाळी आता 2 तासासाठी भिजत ठेवायच्या आहेत. 2 तासामध्ये या डाळी आणि तांदूळ व्यवस्थित असं भिजले जातात. यापेक्षा जास्त वेळ ठेवायची इथे गरज नाही आहे. 2 तास झालेत. तर हे सगळं छान असं भिजलं गेलं आहे. डाळीसुद्धा छान सॉफ्ट झाल्यात. हे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे. 4 मोठे चमचे यामध्ये दही आपण वाटताना घालणार आहोत. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते. 2-3 बॅचेसमध्ये मी हे वाटून घेणार आहे. पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि इथे पहिल्या बॅचमध्ये हे सगळं दही इथे मी घालते. वाटताना गरजेपुरतं पाणी घालून हे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी हे सगळं साहित्य पहा अगदी बारीक वाटून घेतलं आहे. आता हे घट्ट आहे तर यामध्ये मी थोडंसं पाणी घालते. पाहू शकता हे असं आहे. इतपत घट्ट हे आहे. आणखी थोडंसं पाणी घालते. जास्त पातळ करू नका. थोडं थोडं पाणी घालत हे मिक्स करत जायचं आहे आणि आता हे अगदी परफेक्ट आहे. पाहू शकता. आता यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे. साखर ऑप्शनल आहे. साखरेमुळे रंग छान येतो रेसिपीला. यानंतर इथे चिमूटभर हळद घालायची आहे. मिक्स करून घेऊया. साखर हळद व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. मीठसुद्धा मिक्स करून घेतलं. इथे आता मी पाव चमचा हिंग घालते. यामध्ये आपण डाळी घातल्यात त्यामुळे हिंग घालायचं आहे. आणि यानंतर इथे आता मी हिरवी मिरची आणि आलं याची पाणी घालून पेस्ट तयार करून घेतली होती ती घालायची आहे. तुम्ही आलं किसून घालू शकता आणि हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरी चालेल. मी ते दोघांचे एकत्र पाणी घालून पेस्ट तयार केली आणि ती घातली ते 2 चमचे. या पेस्टमुळे चव खूप छान येते रेसिपीला. आज आपण इथे मिक्स डाळींचे डोसे बनवतो आहे. या तयार पिठाचे लगेचच आपण डोसे बनवू शकतो. पण इथे मी आता 1 तास हे असंच बाजूला ठेवणार आहे. म्हणजे छान फर्मेंट होईल आणि आपला डोसा छान जाळीदार व्हायला मदत होईल. वेळ नसेल तर लगेचच याचे तुम्ही डोसे बनवू शकता. इथे आता आपण चटणी बनवून घेऊया. तर आज आपण 2 प्रकारच्या चटण्या बनवतो. यातली पहिली चटणी बनवूया. तर इथे मी अर्धी वाटी भाजलेली चण्याची डाळ घेतली. यानंतर अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं. यामध्ये आता मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्यात. थोडंसं आलं घातलं. थोडीशी चिंच घालायची आहे. यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं. थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. इथे मी चटणी वाटून घेतली. चटणी बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तर इथे मी एक तडका पॅन गरम करत ठेवला. यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी घालायची आहे. यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं घातली. अर्धा चमचा उडदाची डाळ घातली आणि इथे 1 लाल मिरची आता तुकडे करून घालायची आहे. फोडणी तयार आहे. ही फोडणी आता चटणीवरती घालूया.
तर ही मस्त अशी आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे. इथे आता आपण आणखी एक कांदा टोमॅटोची चटणीसुद्धा बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी तडका पॅन गरम करत ठेवला. यामध्ये 1 चमचा तेल घातलं. यानंतर 8 ते 10 पाकळ्या लसूण घातली. 1 लाल मिरची तुकडे करून घातली. यानंतर मध्यम आकाराचा कांदा अर्धा घातला आहे. 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घातला. यानंतर 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घातलेत. थोडीशी चिंच घातली आणि आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हे परतून घेतलं. गॅस बंद करून हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं, थंड करून घेतलं आहे पूर्ण. आता यामध्ये 1 मोठा चमचा किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे चटणी मी वाटून तयार केली आहे. बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवरती फोडणी घालूया. इथे मी फोडणी तयार करून घेतली आहे. तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि उडदाची डाळ घातली आणि तयार फोडणी चटणीवरती घातली आहे. तर ही मस्त अशी आपली कांदा टोमॅटोची चटणीसुद्धा तयार आहे. आता आपण डोसे बनवूया. इथे मी डोसा तवा गरम करत ठेवला आहे. यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. तवा अगदी मस्त गरम करून घेतला. यानंतर थोडंसं पाणी शिंपडलं. एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते पुसून घेतलं. आता आपण डोसा यावरती तयार करून घेऊया. तर सेंटरला पीठ घालायचं आहे. 2 चमचे इथे पीठ घातलं आणि डोसा पसरवून घ्यायचा आहे. पाहू शकता मस्त अगदी जाळी आली आहे डोस्याला. इनो सोडा न घालता अगदी पौष्टिक असा हा डोसा तयार होतो. आता वरची बाजू ड्राय होईपर्यंत आपण वाट पाहूया. वरची बाजू ड्राय झाली की यावरती तेल, बटर किंवा तूप घालायचं आहे. इथे मी थोडंसं बटर घातलं आहे. बटर सगळीकडे एकसारखं पसरवून घेते. या पिठामध्ये आपण साखर घातली होती त्यामुळे डोस्याला रंग खूप छान येतो. आता यावरती थोड्याशा भाज्या पसरवून घेऊया. इथे मी शिमला मिरची घातली बारीक चिरलेली. तुम्ही प्लेन डोसासुद्धा बनवू शकता. मी इथे थोड्याशा भाज्या पसरवून घेते. घरी असलेल्या भाज्या तुम्ही इथे घालू शकता किंवा फक्त कांदा टोमॅटो इथे पसरवून घेतला तरी चालेल. तुम्ही शेजवान चटणी पसरवू शकता त्यावर किंवा तुम्ही टोमॅटो केचप पसरवू शकता आणि त्यावरती भाज्या घातल्या तरी चालेल. तर इथे तुम्ही हे स्टफिंग तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता. आता यावरती मी थोडंसं पनीर किसून घातलं. त्याबरोबरच मी थोडंसं गाजर घातलं किसलेलं. तुम्ही यावरती चीजसुद्धा घालू शकता. इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. आता यावरती थोडेसे मसाले पसरवून घेऊया. तर इथे मी लाल तिखट पसरवलं आहे. यानंतर थोडासा चाट मसाला घातला आहे. थोडासा सांबार मसाला पसरवून घेतला. सांबार मसाला नसेल तर तुम्ही इथे पावभाजी मसाला घालू शकता. घरी जो मसाला उपलब्ध असेल तो इथे वापरला तरी चालेल. यानंतर मी थोडीशी काळी मिरी पूड पसरवून घेतली. आता हा डोसा आपण असा फोल्ड करूया. पाहू शकता अगदी मस्त असा रंग आला डोस्याला आणि अगदी कुरकुरीत झाला आहे. काढून घेऊया आणि असेच आता उरलेले डोसेसुद्धा मी बनवून घेते. तर आज आपण ज्या 2 चटण्या बनवल्या त्याबरोबर हा डोसा तुम्ही सर्व करू शकता. अगदी अप्रतिम लागतो. आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जसं लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.